नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते कल्याणवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? सुशील भालेराव. बरं आणि राहता कुठे तुम्ही? मी कल्याणला राहतो. बरं आणि मूळ गाव? मुळगाव सोलापूर बार्शीचा आहे मी. बरं आणि मग तिथं कधीपासून राहता कल्याणमध्ये? मी लहानपणापासून तिथेच राहतो. म्हणजे फक्त मुंबईकरच? मुंबईकरच आहे मी. फक्त माझा जन्म सोलापूरला झालाय. बरं आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? मी एक आय-टी इंजिनिअर आहे. डॉक्टर डेक्सटॉप नावाची माझी कंपनी आहे. त्या कंपनीचा मी डायरेक्टर आहे. बरं. हां. म्हणजे तुम्हाला अनुभव आलेले आहेत, ते ह्याच बिझनेसच्या रिलेटेड तुम्हाला अनुभव आलेले आहेत का? बिझनेसच्या रिलेटेड आहे. माझं बिझनेस वेगळं आहे आणि माझं मला जे आवडतं ना, ती माझी वेगळी आहे. त्या आवड रिलेटेड म्हणजे असे सगळे अनुभव आलेले आहेत. बरं. काय कसे-कसे अनुभव आणि पहिला अनुभव कुठला घडला होता आणि कधी घडला होता? पहिला अनुभव जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर मला असे बरेच अनुभव कळतात. पण मी असं कोणाला कधी सांगत नाही. ना घरी डिस्कशन करतो, ना मी बाहेर कोणाला सांगतो. पण मी तुमच्या चॅनलचे जेव्हा व्हिडिओ बघितले ना एवढे सगळे, तर मग हे बघून मला पण असं वाटलं, की चला मी मी तुमच्या जेवढं जग जर तुमच्याशी बोलू शकतं ना, तर मग मी का नाही माझे अनुभव शेअर करू शकत. तर ते अशा प्रकारचे मला वाटलं मग मी तुम्हाला कनेक्ट झालो इकडे. तेच कारण की काय, की भरपूर लोकांना अनुभव येतात. घरी सांगितले की लोकं हसतात, मित्रांमध्ये सांगितले की लोकं हसतात. हो, त्याच अनुषंगाने आपण हा चॅनल सुरू केलेला आहे बरोबर, आणि आजपर्यंत लोकांची सेवा आपल्या ते देवाच्या कृपेने. बरोबर. तर काय पहिला अनुभव होता सर? माझा पहिला जो अनुभव होता ना, मी आणि माझा मित्र आहे. आम्हाला आहे ना सोलो ट्रेकिंगची खूप आवड आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. महाराष्ट्रातले असे कुठले गड नाही, किल्ले नाही की मी तिकडे गेलो नाही. माझ्याकडे त्याची पूर्ण लिस्ट आहे. मला रात्रीचं ट्रॅकिंग करायला, कॅम्पिंग करायला खूप आवडतं. आणि लोकं जेव्हा बोलतात ना, की इथे अशी काहीतरी गोष्ट आहे, जसे तुम्ही तुमच्या इथे येऊन सगळे एक्सप्लोर करतात, तशी मला पण आवड आहे. पण यावेळेस आमचा प्लॅन ठरला, की आहे ना, आम्ही काहीतरी हिस्टॉरिकल प्लेसेस असं म्हणजे आम्ही व्हिजिट करणार आणि ते आम्ही आमचं एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करणार होतो. त्याच्यावर आम्ही ते अपलोड करणार होतो. तर असं आमच्या दोघांचं डिस्कशन झालं माझ्या आणि मित्रांचं आणि मग आम्ही ठरवलं, की यावेळेला आहे ना, आपण एल्लोरला जायचं. एल्लोर, अजिंठा लेणी बघायला. तर मग असं झालं, मग आमच्या दोघांचं ठरलं. पण कामाच्या ह्याच्यामध्ये वेळ नसल्यामुळे ना, मग आम्ही आहे ना सॅटर्डे आणि संडेला जायचं ठरवलं. मग सॅटर्डे आणि संडेला गेलं तर संडेला ते खुलतं 10 वाजता. मग आम्हाला सगळं ते ट्रेन वगैरेची, बस वगैरेची सवय नाही आहे. आम्ही आमच्या गाडीने डायरेक्टली निघतो. मग दिवसभर म्हणजे दिवसभर तर आम्हाला काम असतं. मग जायचं तरी कधी? दिवसा जर काम गेलं, तर मग पूर्ण दिवसाचं काम राहतं. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं, की रात्री आहे ना 10-10:30ला निघूया. असं ठरवलं आम्ही निघायचं. मग झालं आमचं प्लॅन झालं. आम्ही सगळं पॅकेजिंग वगैरे सगळं केलं. काय-काय सामान पाहिजे होते ते सगळं केलं. गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सगळं केलं आणि मग आम्ही निघालो. म्हणजे निघणार होतो 10 वाजता. पण माझ्या मित्राला काही काम असल्यामुळे ना, आम्हाला ते 10चे रात्री वाजले 11. 11-11:30चा आम्हाला वेळ झाला. मग तो मला भेटला. मी त्याला घ्यायला गेलो आणि तो मला भेटला. मग आम्ही दोघं निघालो इकडून. मग आम्ही निघालो. गाडीमध्ये आहे ना पेट्रोल नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी गाडीचं पेट्रोल भरलं आम्ही त्या गाडीमध्ये. आणि आमचा प्रवास होता कल्याणवरून कसारा घाट आणि कसारा घाटवरनं नाशिक हायवे पकडून डायरेक्टली संभाजीनगरला जाण्याचा आणि तिकडे सगळे एक्सप्लोर करून रिटर्न यायचा असा आमचा प्लॅन ठरला होता. मग मग आमचं प्लॅन सगळं ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. आम्ही आमचं जे पण शूटिंग करायचं ते मटेरियल वगैरे सगळं घेतलं आणि रस्त्यामध्ये आम्ही शूटिंग करायला चालू केले. व्हिडिओ वगैरे आम्ही काढायला चालू केले, जे काही बेसिक असतात ते. मग असं करत-करत आम्ही आमची गाडी काढली. मी गाडी चालवत होतो. माझा मित्र मागे बसला होता आणि मग असं करत-करत आम्ही कसारा घाटाला पहिले पोहोचलो. कसारा घाट चढण्याच्या आधी तुम्हाला आहे ना तिथे बरेच हे भेटतील, हॉटेल्स वगैरे भेटतील हो. आणि कसारा घाटसारखं सुंदर जागा आहे ना, मी तर म्हणते की दुसरी कुठलीच नाही आहे. तुम्ही दिवसा बघा किंवा रात्री बघा, तुम्हाला ना एकच नंबर तिकडे मजा येईल. जरी तुम्हाला फिरायचं असेल ना, तुम्ही तिकडे फिरू शकता. म्हणजे हायली रेकमेंड ती जागा आहे. पण त्या जागेविषयी आहे ना, खूप भयानक काही-काही लोकं सांगतात. तुम्ही आज कुठले पण YouTube चॅनल ओपन करा आणि त्याच्यामध्ये टाका, की महाराष्ट्रातले टॉप सगळ्यात भयानक घाट. तर त्यामध्ये तुम्हाला कसारा घाटचा व्हिडिओ 100% येणार. बरोबर सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला होता, मुंडकं नसलेली बाई म्हणून. अच्छा. तो आपला मिलियनमध्ये गेला व्हिडिओ. हां. बरोबर, बरोबर. तुम्ही तुम्ही YouTubeला टाका ना काही पण कसारा घाटा रिलेटेड. तुम्हाला काय-काय व्हिडिओ बघायला भेटतील.
आता मी पण बरेच प्रवास केला आहे कसारा घाटातनं, पण खरं सांगतोय कधीच कसला अनुभव आला नाही मला. पण त्या रात्रीला आहे ना, त्या रात्रीला काय झालं माहिती आहे का, आम्ही कसारा घाटाच्या खाली आहे ना, बरेच चांगले-चांगले खाण्याचे आहे ना, हे लागतात, स्टॉल वगैरे असतात. तर तिथे मॅगी खायला गेलात ना तुम्ही, एक नंबर. रात्री जा, कधी पण जा, तुम्हाला खूप मजा येईल. तर आम्ही काय केलं, तिथे उभं राहिलो, चाय वगैरे पिली, मॅगी वगैरे खाल्ली आणि आहे ना, बॅगेमध्ये आहे ना, थोडंसं सामान घेतलं. भजे वगैरे घेतले होते. तर मग घेतले ते सर्व आणि मग माझा मित्र मला बोलला, की मी विचारलं त्याला, "तू गाडी चालवतो का?" तर तो बोलला, की "तू घाटात गाडी चालव. घाटातली गाडी झाली, की मग मी पुढे चालवेल," बोलला मी, असं तो मला बोलला. तर मग मी बोललो, "ठीक आहे, चालेल." आता आणि खूप थंडी होती. एवढी थंडी होती, की हाडं गोठवणारी थंडी होती तुमची, एवढी भयानक एकदम. तर मग मी गाडी काढली आणि मग मी गाडीवर बसलो आणि खूप जवळ-जवळ रात्रीचे आहे ना, काहीतरी 1 वाजले असतील. हां, रात्रीचे 1 वाजले असतील तिथे आम्हाला पोहोचायला. मग मी गाडी घेतली, गाडीवर बसलो आणि मी माझी गाडी चालली. गाडी मी 30-40च्या स्पीडनी चालवत होतो. कारण की गा गा घाटाची वळणं खूप डेंजर असल्यामुळे आहे ना आणि तिथे एक पण लाईट नाही आहे. लाईट वगैरे काही नाही आहे तिकडे. तर मग मी गाडी चालवली. मग मी गाडी चालवतोय, घाट चढतोय. अचानक आहे ना, मी एका ट्रकला ओव्हरटेक केलं आणि जसं मी एका ट्रकला ओव्हरटेक केलं ना, मला आहे ना काहीतरी असं सफेद कलरचं काहीतरी रोडच्या मध्ये चालताना दिसलं. सो रोडच्या मध्ये चालताना दिसलं. टायमिंग काय झालं असेल तरी? तेव्हा काहीतरी 1 ते 1:30च्या मध्येच काहीतरी टाईम होता. आता त्यातच टाईम होता असा काहीतरी 1 ते 1:30च्या मध्येच टाईम होता. तर मग मला असं रोडच्या मध्ये काहीतरी चालताना दिसलं. तर मग मी आणि माझी सवय आहे अशी चालताना काही पण दिसली ना, मी त्या गोष्टीला फॉलो करतो आणि मोबाईल काढतो डायरेक्ट रेकॉर्डिंग करायला सुरू करतो. पण त्यावेळेला मी तसं केलं नाही. मी बघतो काय आहे, काय आहे, काय आहे? मग जसं-जसं मी गाडी जवळ घेऊन चालतोय ना, तर मला आहे ना एक म्हणजे एक असं एकदम बाई दिसत होती. तिच्या हातामध्ये एक मुलगा होता आणि तिने सफेद कलरची साडी घातली होती आणि मुलांनीही सफेद कलरचे कपडे घातले होते. मग मला वाटलं की ते काहीतरी नॉर्मलच आहे. कारण की तुम्ही जर हे बघितलं असेल ना, म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल ना, तर शिर्डीच्या पदयात्रा खूप होतात. तर मला वाटलं की असेल काहीतरी पदयात्रा वगैरेवाले. तर मग मी असं इग्नोर केलं पहिले. लांबनं असं इग्नोर केलं. पण जसं-जसं जवळ मी जात गेलो ना, तर मला ते एकदम असं विचित्रसारखं मला ते फील होत गेलं. म्हणजे ते हात वगैरे असे लाल वगैरे दिसायला लागले मला असं. तर मग मी जसं माझी गाडी त्या बाईच्या जसं मी बाजूला घेतलं ना आणि मी त्या बाईकडे असं एकटक बघितलं, एकटक. तर त्या बाईचा चेहरा दिसल्यासारखा दिसतच नव्हता. एकदम असा भुरकट होता. आणि मी त्या म्हणजे मग त्या बाईच्या हातातलं मी पोरगं बघायला गेलो ना, तर तो पोराचा पण चेहरा मला असा भुरकट दिसायला लागला. मग मला असं एकदम कसं तर झालं, असं एकदम विचित्रसारखं मला फील झालं. मग मी असं तर कधी घाबरत नाही. पण मग मी माझ्या मित्राला दाखवायला मित्राला मी बोललो, "अरे विकी, हे बघ ना, इथे काय आहे? कसं ते दिसायला लागलंय बघ ना हे. एक बाई आणि एक मुलगा चाललाय आणि ते." तर तो माझा मित्र बोलतोय, की "अरे इथे तर काहीच नाहीये. तू काय बघतोय?" असं बोलला. आणि तो एकटक माझ्याकडे बघायला लागला माझा मित्र. "तू चालव गाडी, पटकन चालव गाडी." पण मी असं मी तरी बघतच गेलो त्याकडे काय आहे, काय नाही. मग जशी माझी गाडी थोडी पुढे येत गेली ना, तर मी असं मागे-मागे बघत गेलो. मग नंतर माझा मित्र मला बोलतोय, की "तू बघू नको, तू चल पुढे, चल पुढे, चल पुढे." तर मग मी तरी पण आरशामध्ये बघितलं पहिले. म्हणजे मला तर बघायची सवय होती. त्याच्यामुळे मी गाडीचा आरसा असा मागे केला आणि बघतोय तर आरशामध्ये काहीच नाही. काहीच दिसलं नाही मला ते. आणि मग मी जसं मागे बघते ना, तशी मला ती बाई दिसते. म्हणजे आरशात न दिसत पण मागं दिसत होती. हो. चेहरा वगैरे कसा होता काय? चेहरा वगैरे पूर्ण भुरकट होता. साडीचा लेफ्ट साइड. कलर साडीचा कलर पांढरा होता. लहान पोरगा हातामध्ये होता, त्याचा पण चेहरा पण भुरकट होता आणि कपड्याचा कलर पांढरा होता. पूर्ण अंगावर असे काटे-काटे आले एकदम. मग विकी पूर्ण घाबरला होता. तो बोलला, "चल, चल, 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 आपण इथं 1 मिनिटं पण नाही थांबायला पाहिजे." मग मी घेतली मग गाडी पुढे असं. बरं. मग पुढं काय झालं त्याच्यानंतर? मग मी गाडी काढली माझी. मग मी तसंच चालवली फास्ट-फास्टमध्ये. पण माझी नजर सारखी मागे होती. काय येतंय का आपल्या मागे? काय दिसतंय? विकी का एवढा घाबरला? कारण की मला तर तो काही सांगत नाही आहे, की म्हणजे त्याने मला फक्त एकदा बघितलं, की इथं काही नाही आहे, तू चल. तर मी बघतोय, तर माझी गाडीच्या मागे मला आहे ना काहीतरी अशी सावली माझ्या मागे पळताना दिसते अशी मला, माझ्या गाडीच्या मागे. पण मी काही अशी इग्नोर केली ती. पण मी जशी गाडी चालवते आता त्या घाटामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला आहे ना तिथे लाईट वगैरे नाही दिसत. पूर्ण झाडी-झाडी आहेत. पूर्ण झाडी आहेत. म्हणजे एक साईडला पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगरावर झाडी आहे आणि राईट साईडला पूर्ण दरी आहे.
म्हणजे जर तुम्ही चढताय तर. आणि जर तुम्ही कल्याणवरून नाशिक म्हणजे कल्याणवरून नाशिकच्या साईडला जाताय ना, तर तुम्हाला तो घाट पूर्ण चढायचा आहे. हां. तर ते पण मी माझी गाडी चढवतोय, पण मी माझी गाडी एक्सिलेट करतोय. गाडीच एक्सिलेट होत नाही. 40च्या पुढे माझी गाडी जात नाही. बापरे! हां. आणि गाडीला तर मी चांगली सर्व्हिसिंग वगैरे केली होती. 40च्या पुढे गाडी मी घ्यायचा प्रयत्न करते, पण गाडी माझी जातच नाही 40च्या पुढे. आणि मला असं फील होतंय, की माझी गाडी आहे ना कोणीतरी खेचतंय. पण तेच ना, आता मला काय वाटतं म्हणजे मला असं वाटलं, की माझी गाडी चढायला चढते म्हणून मी ॲक्सिलेट कमी वगैरे करतोय असं मला सगळं झालं. मग मी माझ्या डोक्यामध्ये काही ते ठेवलं नाही आणि मी माझी गाडी काढली तिकडून आणि मग मी पुढे गेलो. मग पुढे गेलं, मग तिथे म्हणजे त्याला इगतपुरीचा घाट पण म्हणतात. हं. हां. आता मी इगतपुरीला जसं मी थांबलो ना, तसं मी मी गाडी पहिले उभं केली तिकडे आणि मी मागे वगैरे सगळं बघितलं, की कोणी येतंय की काय नाही की काय नाही. पण मला आहे ना सारखे-सारखे माझ्या कानामध्ये ते आवाजच वाजत होते. अच्छा घो, घो असे. तर मी माझ्या मित्राला विचारतोय, की असे आवाज वगैरे वाढतात का? म्हणजे ऐकायला येतात का? तर तो बोलतोय, की नाहीत. मी बोललो, "ठीक आहे, मग चालेल." मग यावेळेला मग मी काय बोललो, "आता तू गाडी चालव" बोललो मी. मग मी त्याला गाडी दिली चालवायला आणि मी बसलो मागे. म्हणजे ते एकाच रात्रीत एवढे सर्व झाले होते, मी तुम्हाला जे सांगणार आहे आता. हं. तर मग ते मी मग त्याला दिली गाडी आणि मी बसलो मागे आणि मग तो गाडी चालवायला लागला. मग गाडी चालवायला लागला आणि मी सांगितलं ना तुम्हाला इगतपुरीमध्ये आहे ना पूर्ण फॉग असतो. म्हणजे पूर्ण फॉगी वातावरण असतं तिकडे. म्हणजे तुम्हाला पुढची गाडी पण दिसणार नाही असं म्हणजे हिवाळ्या वगैरेमध्ये एवढे तिकडे फॉग्स असतात. मग खूप मग त्याच्यामुळे एवढी थंडी होती ना, पूर्ण हाडं गोठली होती आणि स्वेटर पण फक्त एकच होता आणि बाकी हातामध्ये ना ग्लोव्हज आहे, ना पायामध्ये सॉक्स आहे, ना पायामध्ये शूज आहे. त्याच्यामुळे अजूनच जास्त थंडी वाजत होती. मग त्याने काढली गाडी. मग आता आता एक समृद्धी हायवे म्हणून आहे ना, एक आमच्या इथून कसारा जर तुम्ही सोडला ना, इगतपुरी सोडलं ना आणि थोडंसं पुढे गेलं 2-3 किलोमीटर तर समृद्धी हायवेला तुम्हाला आहे ना, नागपूरसाठी आहे ना, एक टोलनाका आहे. तर मी म्हणजे माझ्या मित्राने गाडी चालवली आणि त्या टोल नाक्याच्या खाली आहे ना, खूप मोठा ब्रिज आहे आणि तिथे रात्रीच्या तेव्हा काहीतरी 2:30-1 वाजले होते रात्रीचे. तर तर एकदम घनदाट म्हणजे ब्रिजच्या खाली आम्हाला कारण की बाईक होती त्याच्यामुळे ते समृद्धीवर हे नाही आहे गाडी चालू नाही शकत. हो. हां, तिकडे हे नाही आहे, काय बोलतात त्याला म्हणजे तर अलाउड नाहीत. अलाउड नाही आहे गाडी आपली टाकणं. मग आम्ही ब्रिजच्या खालून टाकली आणि ब्रिजच्या खाली जसं आम्ही गाडी घेऊन गेलो ना, तिथे आम्हाला ना शेकोटी दिसली. आता थंडीमध्ये मला एवढं म्हणजे थंडीमध्ये जर आपल्याला शेकोटी भेटते तर तुम्ही याचा अनुभव बघू शकता, की किती तुम्हाला बरं चांगलं वाटेल. हं. मग मी काय केलं माहिती आहे का, मी बोललो, "रे विकी, विकी घे तिकडे गाडी आपली इथे." तर मी माझी गाडी आहे ना, त्या शेकोटीच्या जवळ घेतली आणि जसं मी त्या शेकोटीच्या जवळ घेतली ना, तुम्हाला विश्वास नाही होणार मी मी काय बोलतोय ते ऐकून. तिथे एक माणूस बसला होता आणि तो साधासुधा माणूस नव्हता, एकदम आगोरी होता. त्याचे एवढे डेंजर जटा, त्याची वाढलेली नखं, त्याच्यानंतर तो एक अशा पोझिशनमध्ये बसला होता. म्हणजे हातामध्ये काय होतं ते नाही माहिती, पण अशा गोल, 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 गोल जटा एवढ्या मोठ्या. त्यानंतर पूर्ण ते भस्म. भस्म लावलेलं, पूर्ण अंगावर अशा रुद्राक्षाच्या माळा वगैरे त्याच्या होत्या. आमच्या डोक्यात पहिले विचार आहे, की आम्ही त्या बाजूला जाऊन बसतो. असं जेव्हा आम्ही त्याला थोडं लांबनं बघितलं. मग गाडी आम्ही फिरवली आणि गाडी त्याच्या जसं जवळ घ्यायला गेलो ना, काय माहिती त्याच्या मनात काय आलं आणि माझ्या पण मनात काय आलं. 1 सेकंड आम्ही तिथं उभं राहायचा विचार नाही केला. म्हणजे मला तर असं म्हणजे मला असं वाटतं, की अशी काहीतरी एनर्जी होती ना, त्या एनर्जीनेच आम्हाला ते लांब सरकवलं. तिथे येऊ नाही दिलं आणि त्या माणसाला जसं मी बघितलं ना, त्या अघोरीला किंवा जी कोणी व्यक्ती तिथं होती, मला असं वाटलं ना, मी साक्षात शंकर बाबाला बघतोय. हं. असं पूर्ण आमच्या वगैरेवर काटे आले. पण तिथे 1 सेकंड थांबण्याची हे नाही आली. म्हणजे मनात इच्छा नाही आली. मनात इच्छाच नाही आली. ते कारण की तो अवतारच तेवढा भयानक होता. तुम्ही विचार करा ना, रात्री 1:30-2 वाजता तुम्हाला जर म्हणजे असं कोणीतरी दिसेल, म्हणजे अनएक्सपेक्टेड ना. मला काय वाटलं माहिती आहे का पण तिथे पूर्ण काळोखामध्ये शेकोट्या आणि तो माणूस. हो, म्हणजे आता नॅचरली काय होतं, की ट्रक वगैरेवाले थांबतात तिथे आणि बसतात तिथे शेकोटी करायला. मग आपण काय करणार? चला बाबा, आपण पण बसणार ना असं. पण ते काहीतरी वेगळाच प्रकार होता. त्यामुळे 1 सेकंड पण तिथं थांबायला हे नाही झालं. त्याच्यापुढे काय झालं मग नंतर? त्याच्यापुढे काय झालं माहिती आहे का? मी माझी गाडी म्हणजे त्याच्याकडेच गाडी होती. आम्ही काही थांबलो नाही
अंगावर पूर्ण काटे वगैरे आले होते. मग गाडी घेतली आणि गाडी सरळ सरळ टाकायला चालू केली. आणि मग नंतर त्याला मग म्हणजे आता हे कसं सांगू मी तुम्हाला कळत नाही. पण मला नाही माहिती की आम्ही आहे ना एकदम सरळ रस्त्याने गाडी चालवत होतो. पण आहे ना अचानक आम्ही आहे ना डायरेक्टली म्हणजे ते समृद्धी एक्सप्रेसवेच्या टोलनाक्याच्या आतमधून आम्ही गेलो. बापरे! म्हणजे टोलनाक्याच्या आतमध्ये गाडी नाही क्रॉस केली. तुम्ही जर म्हणजे जर व्ह्यूअर्स बघत असतील आणि कोणी जर तिकडून गेला असेल ना, तर त्याला कळेल की जर तुम्हाला गाडी आतमध्ये टाकायची असेल ना, तर नॉर्मल टोल नाक्यासारखी नाही की यू टर्न मारला की तुम्ही टाकली गाडी. तर तुम्हाला आहे ना अशी गोल, 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 गोल गाडी फिरवावी लागते. तुम्ही गेलात का कधी समृद्धीला? नाही, मी अजून हां. नाही गेलो. तुम्ही कधी जाऊन बघा. तर तुम्ही अशी गाडी डायरेक्ट नाही टाकू शकत. तिथे वेगवेगळे असे डायव्हर्जन बनवलेले आहेत. तर माझी बाईक आहे ना, त्या मित्राने डायव्हर्जनच्या इथून टाकून दिली डायरेक्ट. मग मी मॅप लावते. मॅपमध्ये आम्हाला तोच रस्ता दाखवते बाईकसाठी. मी मी गाडी काढायचा आम्ही प्रयत्न करतोय, पण गाडी आहे तिथंच येते. म्हणजे गाडी आहे तिथंच येते. मग असं करत करत जवळजवळ आम्ही 10 ते 15 मिनिटं आहे ना एकाच जागेवर आम्ही फिरत होतो. हां. ती जे कोणी जात असेल ना त्याला माहीत असेल ते की ते डायव्हर्जन कसे असतात. तर त्यांनी कशासाठी बनवलेत काय माहिती. एवढे मोठे-मोठे तिथं एकदम हॉन्टेडसारखे ना, तिथं लाईट असते. फक्त सगळीकडून झाडे असतात. त्यांची गार्डनिंग असते ना, तिथं कोणी माणसं असतं ना काय असतं. तर मी कसं करून आहे ना त्याने ते मॅप वगैरे लावला मी Googleला. पण मॅप वगैरेवर पण तेच सगळं गोल, 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 गोल मॅप पण आम्हाला फिरवत होता. मग अचानक आहे ना, आम्ही कसं तरी त्या टोलनाक्याच्या इथं पोहोचलो. मग त्या टोलनाक्यावाल्याला मी विचारलं की मी बोललो, "सर इथून गाडी अलाउड आहे का?" तर तो बोलला की "नाही, इथं बाईक अलाउड नाही आहे." मी बोललो, "सर मॅपवर तर दाखवत आहे बाईकचंच आम्ही टाकलं आहे." ते बोलले, "नाही आहे, तुम्ही आहे ना इथून असं सरळ सरळ जा. तुम्हाला तुम्ही तुमचं म्हणजे जो नॉर्मल रस्ता आहे ना, म्हणजे जुना हायवे तुम्ही तिथं पोहोचणार." मग मी टाकलं. मग आम्ही पोहोचलो त्या हायवेला बरोबर. मग नंतरच्याला मग मी बोललो, "आता परत तू असं सगळं करशील बाबा, मी थांब जरा, मी पहिले इथूनच मॅप लावतो." मग मी आहे ना ते माझ्या लोकेशनपासून मी आहे ना म्हणजे लोकेशनपासून डेस्टिनेशनचा मॅप लावला. संभाजीनगरचा मी मॅप लावला. संभाजीनगरचा मॅप लावला. मग मला तिथे 2 रूट दाखवले. पहिला रूट होता कसाऱ्यावरून पूर्ण नाशिक हायवे म्हणजे नाशिकमध्ये जाणार तो रस्ता आणि तिथून सिन्नर आणि मग औरंगाबाद असा एक रस्ता दाखवला. आणि दुसरा रस्ता कसा दाखवला माहिती आहे का? म्हणजे कसाऱ्यावरून 500 म्हणजे 2-4 किलोमीटर पुढे जाऊन आहे ना राईट मारायचा होता आणि घोटी मार्ग म्हणतात त्याला. घोटी कसारा सिन्नर असा मार्ग म्हणतात. असा तो दाखवला. आता मी जर आहे ना नाशिकमधून गेलो ना तर जवळजवळ मला आहे ना म्हणजे जवळजवळ 40 ते 42 किलोमीटर लांब दाखवत होतं. हां. आणि जर मी घोटी मार्गाचा वापर केला ना तर मला ते 40-45 किलोमीटरचं जे अंतर म्हणजे एक्स्ट्रा दाखवत होतं ना, तर ते मला डायरेक्टली 10 ते 15 किलोमीटर एक्स्ट्रा दाखवलं. मग मी बोललो की "अरे काय करतोय आपण? चल आपण शॉर्टकटनी जाऊया." असं मी बोललो त्याला. माझा मित्र पण बोलला, "ठीक आहे, चल जाऊया आपण शॉर्टकटनी." आपलं तेवढं हे म्हणजे डेस्टिनेशन पण वाचेल आणि म्हणजे टाईम पण वाचेल आणि आपण तिकडे लवकर पण पोहोचू. मग आम्ही काय केलं, त्या रस्त्याला गाडी टाकली. आता त्या रस्त्याच्या आहे ना 5 किलोमीटरमध्ये आहे ना, म्हणजे त्याच दिवशी मला कळालं, त्या रस्त्याच्या 5 किलोमीटरमध्ये आहे ना एक पण दिवा नाही आहे. ना तिथून मी जेव्हा तिथून गाडी टाकली ना, तुम्हाला विश्वास नाही होणार. ना समोरनं गाडी येत होती, ना पुढून गाडी येत होती. फक्त घनदाट अंधार होता. या साईडला जंगल, या साईडला जंगल आणि मी माझी गाडी मधून चालवते असं. तर मग मी टाकली तिकडे गाडी असं. काय घाबरलो वगैरे नाही. गाडी सरळ सरळ टाकली. मग गाडी सरळ 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 टाकली. मग थंडी असल्यामुळे आहे ना पाय वगैरे खूप दुखत होते. मग आम्ही आहे ना एका ठिकाणी थांबलो. मग एका ठिकाणी थांबलो. तिथून आहे ना राईट मारला की ना परत ते समृद्धी जाण्यासाठी आहे ना एक टोलनाका होता. मग ते टोलनाका असल्यामुळे आम्ही तिथं थांबलो आणि आम्ही तिथेच लाकडं वगैरे जमा केली आणि आम्ही तिथं शेकोटी पेटवली आणि मस्त आम्ही तिथं शेकोटी वगैरे केली. मग नंतरच्याला मग आम्ही आहे ना जेव्हा निघालो होतो ना तिकडे जायला, तर मग वेगवेगळे आहे ना खेळायचे बॅट बॉल, त्यानंतर बॅडमिंटन असं सर्व आम्ही घेतलं होतं. पण आम्ही तिथं पहिले शेकोटी करत बसलो ना, तर तुम्ही चारही साईडला आहे ना, चारही साईडला सगळे अंधार होता. ना म्हणजे समजा गाडी मला जर म्हणजे चारही साईडून सगळा अंधार होता. गाडीचा आवाज आला ना एखादा, तर लगेच तुम्हाला आवाज येईल. तुम्ही बघा हायवेला जरी कधी गेले, तर तुमच्या कानावर आहे ना तो टायरचा आवाज येतो. बूम करून जोरात. म्हणजे गाडी जर दिसली नाही ना तुम्हाला, पण तुम्हाला तो टायरचा आवाज येईल. हो. मग आम्ही शेकोटी करतोय तिकडे. मग अचानक काय झालं माहिती आहे का? शेकोटी करता करता आम्ही सगळं पेटवलं वगैरे, मस्त बसलो, चप्पल वगैरे काढली, सगळं तिथे शेकोटी करतोय. अचानक आहे ना आम्हाला 2 माणसं दिसली.
ची समोरने येताना दिसली. त्याला पण दिसली आणि मला पण दिसली. जवळ त्या माणसांची हाईट आहे ना म्हणजे 7 आता मी आहे ना 6.9 आहे. तर त्यांची जवळ-जवळ 7.23 काहीतरी असे असेल किंवा 7.5 पण असेल. एकदम असे हाईटीला मोठे-मोठे होते. कलर त्यांचा एकदम काळा होता. डोळे असे मोठे-मोठे होते. जसं की काहीतरी दारू वगैरे, गांजा वगैरे पितात ना माणसं, हो. असे सगळे होते. त्यानंतर दोघांनी पण ब्लॅक कलरचे स्वेटर घातले होते आणि असे मोठे-मोठे आमच्याकडे आले चालत. असे आले चालत-चालत. मग मग मी माझ्या मित्राला बोललो, "अरे तो 2 जण येत आहेत." तर तो बोलला, "हो बघितले मी." "येऊ दे" बोललो. मग ते आले माझ्या बाजूला. आमच्या म्हणजे शेकोटीला उभं राहिले. आता मी जर शेकोटी राहिली आणि कोणी आलं तर आपण त्याला थोडी हाकलतो. हो. तर आता तुम्ही जर शेकोटी करणार किंवा तुम्ही जर त्याला ओळखत नाही तर तुम्ही त्याला काय बोलणार का? बरोबर. तर आपण काय बोलतो, "हां बाबा मी शेकोटी घेतो, तू पण शेकोटी घे." हं. मग तो इझिली मग आम्ही पण असं काय हे केलं नाही. पण ते 2 माणसं आहे ना आमच्याकडे कंटिन्यू बघत होते. कंटिन्यू बघत होते. बोलण्याचा आम्ही त्याला प्रयत्न केला. पण ते ते असे दाखवत होते की ते खूप घमंडी आहे. मग आम्ही पण विचार केला की ते बोलत नाही तर मग आम्ही तरी का बोलू? कारण की कोण जर आपल्या जवळ आलं तर आपण विचारतो, "कुठले तुम्ही? काय हां. कसे आले?" हो. पण आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी एक पण उत्तर दिलं नाही. मग शेवटी आम्ही बोललो, "सोड आपल्याला काय करायचं मी मी पण माझ्या मित्राला बोललो, "अरे सोड ना." म्हणजे मी बोललो, "सोड ना, कशाला ह्याच्यामध्ये येतोय?" बोललो "तू." "जायला" बोललो असं त्याला मी बोललो. "इग्नोर कर" बोललो "जायला यांच्या." असं केलं त्यांना. मग मग ते तरी त्यांचं काही रिएक्शन नाही. ते एकटकच आम्हाला बघतायत. मग एकटक आम्हाला बघतायत. मग ते दोघं काय झालं माहिती आहे का? मग मग आम्ही बोललो, "चल सोड आपण आपलं बॅडमिंटन खेळूया." मग आम्ही आहे ना रात्रीच्या 3 वाजता माझ्याकडे फोटो आहे मी तुम्हाला दाखवू शकतो तो. तर रात्रीचे काहीतरी 3-3:30च्या दरम्यान आहे ना मी बॅडमिंटन काढलं आणि आम्ही बॅडमिंटन खेळायला लागलो. मग ते माणसं आहे ना आमच्याकडे बघत-बघत निघाले. आता माझा मित्राचं तोंड तिकडे होतं, पण माझं तोंड इकडे होतं असं. तर ते दोघं असे निघाले. तर मी त्यांना बघितलं पहिले त्यांची पाठ वगैरे सर्व मी बघितलं. तर अशी माणसंच वाटले पहिले मला ते. जशी माणसं ते पुढे गेले ना, तुम्हाला विश्वास नाही होणार. ते 200 ते 300 मीटरच्या अंतरापर्यंत मला ते पहिले दिसले. त्याच्यानंतर तिकडे पूर्ण खाली रोड, इकडे पूर्ण खाली रोड. मी जिथं बसलो होतो ती एक टपरी. ते माणसं दिसायला लागले. आम्ही त्यांना इकडे-तिकडे बघण्याचा पण प्रयत्न केला, पण कोणच नाही. पूर्ण रोडच्या रोड खाली. मग तरी आम्ही घाबरलो नाही. मग आम्ही तसंच बॅडमिंटन खेळायला लागलो. मी माझ्या मित्राला बोललो, तो बोलला की "जाऊ दे सोड, गेले असतील." एवढं मनामध्ये काही आलं नाही. मग आम्ही ते माणसं जसे गेले ना 5 ते 10 मिनिटानंतर आहे ना, खूप भयानक आवाज यायला लागले. जसं की, "हे कोण आहे तुम्ही? निघून जा आमच्या घरातून. इथं तुम्ही काय करताय? तुम्ही इथं थांबू नका. नाहीतर आम्ही थोड्याच वेळात तिकडे येतोय." असे सगळे भयानक आणि आणि एकदम विचित्र जसं की कोणीतरी रडतंय, की काहीतरी बोलतंय. असे सगळे विचित्र आवाजामध्ये आहे ना ते आम्हाला बोलायला लागले. मग त्यावेळेला आम्ही घाबरलो. तर आम्ही घाबरलो. आम्हाला वाटलं की ते गाववाले समजा त्यांनी जर आम्हाला धरून मारायला चालू केलं, तर आम्ही काय करणार? मग आम्ही तसंच उठलो. फटाफट आम्ही ते जे बॅडमिंटन वगैरे आहे ते टाकलं ह्याच्यामध्ये आणि आम्ही गाडी काढून निघालो. मग जशी आमची गाडी काढते ना, गाडीच चालवणार तिथे आमची. मग कशीबशी ते स्टार्टर वगैरे देऊन आहे ना, ती गाडी चालू झाली आमची. मग आम्ही थोडं पुढे निघून गेलो. जवळ-जवळ 200 पहिले तर आम्ही लांब-लांबपर्यंत बघतोय, आम्हाला काहीच दिसत नाही. मग थोडं मी पुढे-पुढे गेलो. मग आम्हाला तिथे एक हॉटेल दिसलं. मग त्या हॉटेलच्या बाजूला मी गाडी लावली. फटाफट व्यवस्थित बॅग वगैरे पॅक केली आणि आम्ही तिथून पण निघालो. मग आम्ही तिथून पण निघालो. मग पुढे गेलो आम्ही जवळ अजून 2-3 किलोमीटर गेलो. मग आम्हाला आहे ना, एक आहे ना, एक खूप भूक लागली होती. बॅडमिंटन वगैरे खेळून आणि थंडीमुळे. मग तिथं आम्हाला एक अंडा ऑमलेटचं दुकान भेटलं आम्हाला. तर मग मी त्या अंडा ऑमलेटच्या दुकानावर थांबलो. मग दुकानावर थांबल्यानंतर आहे ना, तिथे आम्ही आता जनरली जर दुकान एवढं मोठं मोठं दुकान होतं, तर कोणी पण माणूस असतोच ना तिकडे विकायला किंवा काय करायला. तर त्या दुकानात कोणच नाही. ना आसपासला पण दुसरं घरं वगैरे काही नाही. पण असं पण होऊ शकतं ना, आता रात्र झाली म्हणून कोण नसेल तिकडं, असं पण असू शकेल ना? सांगतो ना मी तुम्हाला. होऊ शकतं असं. पण मला सांगा, रात्र झाली आहे, गॅस चालू आहे. अरे बापरे! हां. त्यावर ऑमलेट वगैरे म्हणजे ऑमलेट वगैरे तर नाही, पण तवा आहे. बाजूला चाय शिजतोय. सगळं शोधलं मी. कोणीच नाही मला तिथे दिसत. एक पण माणूस नाही दिसत आहे मला काही. आणि मग मी शोधाशोध चालू केली. मग अचानक काय माहिती एक माणूस कुठून आला.
बाजूनीच आला आणि त्याने एकदम असं चांगल्या आवाजात विचारला की काय पाहिजे तुम्हाला. मग मी बोललो काय तुमच्याकडे. तर तो बोलला की तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळेल. मी बोललो ठीक आहे, मग भुर्जी मिळेल का? तर तो बोलला हां. मग आम्ही तिथं भुर्जी वगैरे घेतली. भुर्जी वगैरे सर्व खाल्ली आणि त्याला काय आहे ते त्याचे पैसे दिले. पण तो काहीच बोलला नाही. एक शब्दाने पण मला काही बोलला नाही. म्हणजे बोलतं ना, "अरे कुठून आले? काय आले?" सेम पण सांग. तुम्ही त्याला विचारलं ना, की इथं गॅस वगैरे चालू होतं, कोणच नव्हतं वगैरे असं तुम्ही काय? नाही, असं मी पण नाही विचारलं. मी पण नाही विचारलं ते. आता तो आला आणि त्याला आम्ही सांगितलं असं-असं आहे. आता एवढं कोण मनातच नाही आलं ना. हां. हं. तर मग मी ते खाल्लं आणि मग आमची गाडी मी काढली आणि आहे ना तेव्हा आहे ना बरोबर 3:30 ते काहीतरी 4चा टाईम चालू झाला होता आणि तुम्हाला खोटं वाटेल. मी आहे ना ढोल आणि ताशाचा आवाज ऐकला. ढोल आणि ताशाचा आणि रात्रीच? मी ते अंडा भुर्जी खाऊन निघाल्यावर त्याच दिवशीला तेव्हाच ढोल आणि ताशाचा मला ना आवाज ऐकायला येतोय. मी बघतोय काय, काय, काय काहीच दिसत नाही आणि मग जसं मी गाडी 200 आणि 300 मीटरच्या पुढे घेऊन गेलो ना, मला ना असं एकदम तिथे काहीतरी पूजा चालू होती. मंडपमध्ये लोकं बसले होते. त्यानंतर तिथं काही कुठल्या देवांची पूजा करत होते. मग मी माझ्या मित्राला हे सांगितलं, "अरे, खूप थंडी वाजते. आपण आहे ना इथं थोड्या वेळ यांच्यामध्ये बसूया आणि आराम करूया आणि आपण निघूया." असं ते मी बोललो त्याला आणि बोललो त्याला तर तो बोलतो, की "कुठे आहे काय?" "काहीच नाही आहे," तो बोलतोय. मी बोललो, "अरे, आहे इथे आवाज येतोय. मला इथून दिसतंय पण." तर तो मला काय बोलतोय माहिती आहे का, मी यांना बी सांगितलं होतं ते कॉलवर तेव्हाच कॉल केला होता वाटतं मी. हां. तर मग तो बोलतोय, की "अरे काहीच नाही. तुला कसला आवाज येतोय? तू हे काय बोलतोय? तुला काय झालंय?" असं तसं मला ते विचारायला लागला. मी परत त्याला शिव्या दिल्या. मी बोललो, "अरे तू माझी मजा वगैरे घेतोय की काय?" असं तसं. तर तो बोलतो, की "काही नाही. आपण इथे गाडी नाही थांबवायची." आणि थोडंसं पुढे गेलं तर मला ते भुरकट दिसतंय पण, की काहीतरी मंडप टाकलाय. तिथं लोकं बसलेत. असं सर्व मला दिसतंय. मग मी बोललो माझ्या मित्राला, की "चल आपण इथं थोड्या वेळ आराम करूया आणि मग आपण पुढच्या ह्याला निघूया." तर तो मला बोलतोय, की "अरे तू काय म्हणजे तू काय बोलतोय हे? असं थोडी काय पण काय बोलतोय तू? इथं काही नाही मला आवाज येतोय, ना ढोलचा आवाज येतोय, ना ताशाचा आवाज येतोय. नाही बोललो इथे गाडी नाही थांबवायची. आता आपण सरळ निघायचं." असं बोललो आम्ही. म्हणजे तो मला बोलला. मी बोललो, "ठीक आहे आता." ऐकायला लागतं आता असं पार्टनरचं पण आपल्याला. हो. मग त्याने गाडी काढली आणि मग आम्ही सरळ निघून गेलो आणि मग एवढ्या वेळेपर्यंत मला एकट्याला दिसत होतं आणि त्याला काय दिसेल त्याला ते दाखवत होतं. मग ह्यावेळेस तो मला काय बोलतोय माहिती आहे का? "अरे बघ ना, एक माणूस आहे ना रोडच्यामध्ये मुततोय." असं तो मला बोलतोय. मग मी बघितलं पहिले, मला तर कोणी दिसतच नाही. गाडी तेव्हा मी चालवली होती त्यानंतर पुढे जरा. तर मग तो मला बोलतोय, की "अरे तो माणूस कसा रोडच्यामध्ये मुततोय." मी बोललो, "अरे पैकी कोणी नाही दिसत आहे." "अरे तो बघ ना, तो तुला इथे एवढा समोर माणूस आहे." मी बोललो, "कसा दिसतोय तो?" तर तो बोलतोय, की "काळा-काळाचा आहे आणि रोडच्यामध्ये मुतायला लागलाय." मग मला तर काही दिसला नाही. मग मी थोड्या वेळात काय माहिती माझ्या डोक्यामध्ये काय आलं, म्हणजे क्विक सेकंड मी माझा आरसा गाडीचा घेतला आणि मी असा बघितला. तर मला ना एक झाड होतं. त्या आरशामध्ये मी गाडी खूप स्लो केली होती, ते बघण्यासाठीच. तर एक माणूस होता. तो त्या झाडाला त्याने असं गच्च पकडलं होतं आणि तो असं असं वाटत होतं, की नाही, तो झाडावर डोकं आपटून घेतोय स्वतःचं. बापरे! हां. आणि ह्याला दिसतंय, की तो रोडच्यामध्ये मुततोय आणि मला दिसतंय, की तो माणूस डोकं आपटतोय. तो मला दाखवतोय, काहीच नाही तिथे. मी त्याला सांगतोय, "अरे, तो असं करतोय, तसं करतोय. तू बघ गाडी तिथे 1 मिनिटं उभी केली होती." पण काहीच नाही दोघांना पण एकमेकांची माणसं नाही दिसत आहे. मग आम्ही काढली गाडी. अंगावर पूर्ण काटे वगैरे आले होते. पण तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं नाही? कारण की एकाच वेळी तुमच्यासोबत एवढे सगळे इन्सिडेंट्स घडत होते. मग त्यावेळेस तुमच्या मनात काही विचार नाही आले का त्यावेळेस? काहीच नाही ना, कारण की मी आहे ना, मला ना बरेच असे इन्सिडेंट होतात. तुम्हाला खोटं वाटेल, मी ना ते सगळे इन्सिडेंट रेकॉर्ड करतो. अच्छा. हां. आणि माझ्याकडे असे बरेच इन्सिडेंट होते. मी असे रेकॉर्डिंग मला आवडतं ते सगळं करायला. पण लोकं माझ्यावर हसतील किंवा लोकं मला बोलतील काहीतरी त्याच्यामुळे मी ते काही हे नाही करत. मी ते डिलीट करून टाकतो. पण मी आता इथे तुमच्याकडे येणार होतो ना, त्यामुळे मी 2-3 व्हिडिओ आहे ना, ते मी घेऊन आलो माझ्या फोनमध्ये. आता घेऊन आलो. म्हणजे एक इन्सिडेंट आहे, एक ते मग आउट ऑफ द तेच तसा माझं म्हणणं होतं, की तुम्हाला जर एवढे सगळे इन्सिडेंट्स येत होते त्याच दिवशी रात्री, मग हां. तुम्हाला मनात नाही आलं का, की आपल्यासोबत असं काहीतरी वेगळ्या गोष्टी होतात, आजचा काहीतरी दिवस वेगळा आहे वगैरे असं येतं ना मनात? नाही, काहीच नाही.
त्याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही त्या रस्त्याने कधी प्रवास पहिले केला नाही. त्या रस्त्याबद्दल काय आम्हाला माहिती नाही आणि असे सगळे इन्सिडेंट तर छोटे-मोठे माझ्यासोबत होतच राहतात. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही असं बऱ्याच गोष्टी फिरतो त्यामुळं काय असं वाटलं म्हणजे काहीच वाटलं नाही. बरं, मग हां. पुढं काय झालं नंतर? मग ते आम्ही तशीच गाडी मी पळवली आणि मग तिथून थोडं पुढे गेलं ना, तर तुम्हाला ना एक घाट लागतो घाट. त्या घाटाचं नाव मला माहिती नाही आहे. पण तिथे आहे ना तिथे जे कोणी प्रवास करतं ना, त्याला बरोबर हे सर्व मी जे बोलते ना, त्याला बरोबर कळेल, की तिथे ना बरेच पवनचक्क्या लावलेल्या आहेत मोठ्या-मोठ्या. खूप मोठ्या जवळ-जवळ मी 10-15 तर पवनचक्क्या असतीलच. तिथे घाट आहे खूप मोठा. तर त्या घाटामध्ये आहे ना, मला सेम बाई आणि माणूस दिसला. सॉरी बाई आणि एक मुलगा दिसला. तर मला वाटलं की ते पहिले तर नॉर्मल चालतायत. म्हणजे त्यांच्या ते वेळेने चालतायत. काय असं हे नाही आहे. पण मी सेम कसारा घाटासारखं मी ते वाकून बघितलं ना, तर सेम भुरकट चेहरा होता बाईचा पण, भुरकट चेहरा होता पोराचा पण. मी माझ्या मित्राला दाखवतोय, "विकी हे बघ इथे काय आहे?" विकी बोलतोय की "काहीच नाही आहे तिथे. तू तुझी गाडी चालव." पुढे जाऊन मी आरशात बघतोय, काहीच नाही. मग तेव्हा माझ्या पायाखालून आहे ना जमीन हलली. मग ते मला खूप भीती वाटली तेव्हा मग. मग ती मला भीती वाटली. मग तसंच फार करून गाडी आम्ही आहे ना त्या पूर्ण पारच करून टाकली. कुठेच थांबवली नाही. कुठल्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं आणि मग ते आम्ही घोटीचा रस्ता पूर्ण पार केला आणि सिन्नरला पोहोचलो. सिन्नरला जसं पोहोचलं ना, तर तिथं आम्ही एका हॉटेलला थांबलो. हॉटेलला थांबलो आणि मग मित्र वगैरे होते माझे सर्व. म्हणजे मित्र वगैरे म्हणजे तिथे माणसं जमा होते. त्यांना जाऊन आम्ही भेटलो म्हणजे तिथे बसलो आम्ही. शेकोटी वगैरे केली. मस्तपैकी आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या अशा. तर आमचे मित्र आता पोरांपोरांमध्ये लगेच मैत्री होती. त्यासाठी आपल्याला काही हे करायला लागत नाही. मग आम्हाला विचारलं, की "तुम्ही कुठून आले?" आम्ही पण लोकांना विचारलं, की "तुम्ही कुठून आले?" तर काही लोकांनी म्हणजे लोकांनीच आम्हाला पहिले सांगितलं, की आम्ही आहे ना म्हणजे काही त्या लोकांना आहे ना शिर्डीला जायचं होतं आणि आम्हाला थोडं पुढे संभाजीनगरला जायचं होतं. तर मी त्या लोकांना पहिले विचारलं. त्या लोकांनीच आम्हाला सांगितलं, की "तुम्ही कुठून आले?" मग मी बोललो, "आम्ही अशा-अशा ठिकाणावरून आलो, घोटी वगैरेवरनं आलो." तर त्यांनी बोललं मग मी विचारलं, की "तुम्ही कुठून आले?" तर ते मला म्हणतायत, की "आम्ही आहे ना नाशिकवरनं आलो." तर मग मी विचारलं, "अरे तुम्ही एवढ्या लांब काय यायची गरज आहे?" कारण की ते कल्याण डोंबिवलीवरनं किंवा ठाणे वगैरेमधनंच येणारी लोकं होती. हां, जी आम्हाला तिथे भेटली होती. आणि त्यातला एक तुम्हाला विश्वास नाही होणार, माझा एक आहे ना 23 ते 24 वर्ष जुना मित्र निघाला त्यात एक. अरे बाप! कृष्णा नाव आहे त्याचं. अच्छा. हां, मी त्याला तो मला ओळखत पण नव्हता. पण तो माझ्या Facebookला कनेक्ट होता. त्या दिवशी मी त्याला हाय मेसेज केला. तिथंच असताना आता मी हाय मेसेज केला आणि कळालं की तो माझाच मित्र आहे. मग आमच्या चांगल्या तिथं गप्पा गोष्टी रंगल्या. मग मी त्यांना बोललो, "अरे तुम्ही एवढे लांबनं का आले? असं कसं आले?" तर ते बोलले, घोटीच्या रस्त्याने आलं तर तुमचं किलोमीटर." ते बोलते, "अरे हे कोण येणार आहे त्या रस्त्याने? किती हॉरर आणि डेंजर रस्ता आहे माहिती आहे का तिथे काय-काय होतं?" आता हे ऐकून आहे ना, जरा हे झालं. पण आता कसं सांगणार की आपली फाटली आहे हो. लोकांना? कोण सांगतं का माझी फाटली आहे? अरे मी शहाणपणा केला तिकडे. मी त्यांना बोलतोय, "अरे आम्ही तिथूनच आलो रे, काही नाही रे, असं सगळं काही नसतं. काय घाबराय-बिबरायचं नसतं." असं त्यांना मी सांगितलं. तर यांना बोलले ते बोलले, "नाही रे, त्या रस्त्याने आहे ना, कोणच रात्री बाईकवाले प्रवास करत नाही. त्या रस्त्याने फक्त पिकअप आणि टेम्पो चालतात." आणि ते खरं होतं. त्या रस्त्याने आम्हाला एक पण बाईकवाला दिसला नाही. त्या रस्त्याने आम्हाला सगळे पिकअप आणि ट्रकच दिसत म्हणजे होते. मोठ्या कमर्शियल गाड्या. फक्त कमर्शियल गाड्या. आणि अजून एक माझ्या लक्ष झालं, म्हणजे बोलता-बोलता आता मला ते क्लिक झालं, की सर्व गाड्यांच्या काचा वरच होत्या. अच्छा. हां, आता जर बुलेरो चालवतो ना एखादा माणूस, तर बुलेरोमध्ये कधी एसी नाही लावत. ट्रकमध्ये आहे ना, कोणी एसी नाही लावत. त्यांच्या काचा अर्ध्या तरी उघड्या उघड्या असतात. पण ते थंडीमुळे पण असू शकतं. तुम्ही म्हटले ना तिकडे थंडी भरपूर होती. भरपूर थंडी होती. पण तुम्ही जर बुलेरोमध्ये बसले ना किंवा जर तुम्ही ह्याच्यामध्ये बसले ना ट्रकमध्ये, तर ते कॅबिनमध्ये आहे ना खूप गरमी होते ना सर. हो. त्यामध्ये एक आहे ना असं वास पण निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही बघा कधी पण ते गाड्याच्या काचा असतात ना, त्या अर्ध्या-अर्ध्याच असतात. तुम्ही बुलेरो वगैरे तुम्ही बघा. तर मग मला ते क्लिक झालं. मी सांगतोय तुम्हाला असं. हो. तर मग मला ते सगळं झालं. मग मी तर बोललो, "अरे असं काही नाही. आम्ही तिथूनच जातो आणि आम्ही जाताना पण तिकडूनच जाणार आहे." असं सगळं मी बोललो त्यांना. तर मग असं सकाळ झाली मग असं. आम्ही खूप वेळ तिथं गप्पा गोष्टी केल्या. मग जवळ-जवळ 6:30-7 झाले. मग आम्ही आमची गाडी काढून निघालो. आणि मग मी जशी माझी गाडी काढून पुढे जात गेलो ना, मला आहे ना ताप येत गेला. पहिले मला पूर्ण अशी थोडी बॉडी वगैरे पेन झालं. मग हळू-हळू आहे ना मला ताप आला. मग मग म्हणजे जसं मी शिर्डीपर्यंत पोहोचलो ना,
तोपर्यंत माझी पूर्ण बॉडी पॅक झाली होती. माझे असे अंग दुखत होते, सगळे माझे हाडं दुखत होते आणि अशी ताप येत होती ना, माझ्या मित्राला काही नाही झालं. काहीच झालं नाही त्याला. मग मी बोललो, "विकी आता ना पुढचा प्रवास होणार नाही. आपण आहे ना शिर्डीमध्ये आपण आहे ना इथेच कुठेतरी रूम घेऊ आणि आपण आहे ना 4 ते 5 तास आराम करूया आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागू. माझ्याकडनं पुढचा प्रवास होणार नाही." मग विकी बोलते, की "अरे आपण जर इथे हॉटेल घेतलं ना तर आपल्याला खूप महाग भेटेल. आपण एक काम करू मेन शिर्डीमध्ये घुसू." मग मी बोललो, "ठीक आहे, मी पण कधी शिर्डी बघितली नाही." बोललो, "चल." मग आम्ही शिर्डीमध्ये गेलो आणि मग तिथं आम्ही एक हॉटेल घेतलं. 1200-1500 रुपये आम्हाला काहीतरी पडलं चार्जेस. मग आम्ही ते हॉटेल घेतलं आणि मग त्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. 4-5 तास आम्ही झोपलो तिथे मस्तपैकी. मग मला ना थोडंसं बरं वाटलं. मग मी बोललो, "विकी आता बरं वाटतंय, पण मला वाटतंय मला आहे ना ताप आलाय. आपण आहे ना हे करूया, एक गोळी घेऊया मला आणि मग आपण पुढच्या प्रवासाला सुरू करूया." असं मी त्याला बोललो. तो बोलला, "ठीक आहे." मग मी डोलो गोळी घेतली आणि मग मग मला जरा बेटर फील झालं. जसं कारण बॉडी म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, जोपर्यंत सूर्य नव्हता निघाला ना, मला काही एकदम असं विचित्र फील होत होतं. पण जसं मी उन्हामध्ये गेलो ना, उन्हाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये, तर मला आहे ना ऑटोमॅटिकच चांगलं वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं, की मी एकदम 100% बरं झालं. मग मी दिवसभर खूप एन्जॉय केलं. तिकडे आम्ही पोहोचलो. तिकडं ब्लॉगिंग वगैरे केली, सगळं एक्सप्लोर वगैरे केलं आणि मग 6-7 वाजले. 6-7 वाजेपर्यंत आम्ही तिथं एन्जॉय केलं भरपूर आणि मग आम्ही निघालो तिकडून. मग रात्रीलाच निघालो तिकडून पण आम्ही. पण आम्ही कुठे स्टे वगैरे नाही केला. कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला कामाला पण जायचं होतं. म्हणजे म्हणजे संडेला आम्ही पूर्ण दिवसभर फिरलो ना. मग मंडेला तर कामाला जायचं आहे. त्यासाठी आम्ही मग संडेला आम्हाला इथं मुंबईला पोहोचायचंच होतं. बरं. हां. मग हे ज्या सगळ्या तुम्हाला गोष्टी दिसल्या कसारा घाटातल्या हां. किंवा ते शेकोटीवाले बाबा किंवा हां. 2 माणसं आले होते शेकोटी वगैरे घ्यायला. हां. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या. तर ह्याची तुम्हाला पार्श्वभूमी माहीत पडली का? का दिसल्या आणि कोण होते? काय होते ते? नाही कधीच मी कधी म्हणजे जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो ना, आता कसं माहिती आहे का, हे सगळं का लक्षात नाही आलं मी तुम्हाला सांगतो. बघा आम्ही आहे ना YouTubeचे व्हिडिओ शूट करायच्या चक्करमध्ये होतो. हां, कंटेंट घ्यायच्या हिशोबाने. हा कंटेंट घ्यायच्या हिशोबाने होतो आणि आमचं कंटेंट काय होतं माहिती आहे का, की तुम्ही कमी पैशामध्ये कसं ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे जर आता काही काही मुलं असतात, ते आमच्या मित्रामध्ये पण आहेत. तर त्यांना बोललं ना, "अरे चला इकडे-इकडे फिरायला." तर ते लोकं नाटक करतात. का? कारण की पैसे लागतात. तर कमी पैशामध्ये पण दोघं मित्र कसे म्हणजे छोट्या बाईकवर तुम्ही कमी पैशांमध्ये कसं ट्रॅव्हलिंग करू शकता, हे आमचं कंटेंट होता तो यूट्यूब. मग आम्ही त्याच चक्करमध्ये होतो, तर आम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष पण नाही दिलं असं. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी लक्षात नाही आल्या. नाही आलं लक्षात. काहीच लक्षात नाही आलं. घरी आल्यानंतर कोणाला काय सांगितलं का? दाखवलं वगैरे का त्या गोष्टी एवढ्या सगळ्या दिसल्या तर? कसं झालं माहिती आहे का ते? अजून मग आम्ही आहे ना, हे झालं आमचं. म्हणजे आम्ही निघालो तिकडून. मग दिवसभर आम्ही काहीच खाल्लं नाही हां. काहीच खाल्लं नाही, काहीच पिलं नाही. काय म्हणजे एक पोटामध्ये काहीच दाणा पण नव्हता अन्नाचा. मग आम्ही तिथून निघालो. मग खूप भूक लागली आम्हाला. आता माझी जेवण करण्याची कॅपॅसिटी आहे ना 1 ते 1.5 भाकर आहे जास्तीत जास्त. माझ्या मित्राची जास्तीत जास्त 2 कॅपॅसिटी आहे. कारण की आम्ही दोघं पण जरा दुबळे-पतलेच आहेत. आम्ही दोघं पण हेवी नाही. पण आहे ना, आम्ही त्या हॉटेलमध्ये जेव्हा गेलो ना, रात्री 7-7:30 वाजले होते आणि हॉटेल पण पूर्ण जंगलातच होतं. पूर्ण जंगलात होतं. मग आम्हाला गावठी टेस्ट पाहिजे होता. त्याच्यामुळे आम्ही गेलो तिथं सर्व नॉन-व्हेज आयटम ऑर्डर केल्या. चिकन हंडी मोठी ऑर्डर केली आणि मग मी 1.5 भाकर खाणारा, मी स्वतः 4 भाकरी खाल्ल्या. बरोबर, कारण की तुमची हाईट पण मोठी ना 6.9 काहीतरी म्हणलं ना तुम्ही हाईट मगाशी. हां. नाही, नाही. पण 6 पॉइंट नाही आहे ती. हां. ती मी चुकून बोललो, माझ्या तोंडात नाही निघालं. माझी हाईट आहे 5.9. हो, कारण की तेच आम्ही बघितलं ना, हां. एवढी तर हाईट दिसत नाही ते. हां. बोलता-बोलता निघालं असं. हो, ते माझ्याकडनं चुकून निघालं. 5.9 माझी हाईट आहे. अच्छा. हां. बरं. तर मग मी 1-1.5 भाकर खाणारा माणूस, मी 4 बाजरीच्या भाकरी खाल्ल्या मोठ्या-मोठ्या. माझा मित्र 2 भाकर खाणारा माझा मित्र, त्याने जवळ-जवळ 6 भाकरी खाल्ल्या बापरे! ऑन टाईमाला. पण लक्षात नाही आलं. आम्हाला वाटलं की भूक लागली की काय नाही. मग तोपर्यंत पण मी सर्व नॉर्मल होतो. मग आम्ही निघालो. सेम तसेच किस्से परत सुरू झाले. बाई, मुलगा परत दिसायला लागलं. परत दिसायला लागलं मला. कोणीतरी माझी गाडी खिचतंय. असं सगळं दिसायला लागलं, पण ह्या वेळेला मी पूर्ण इग्नोर केलं. कारण की माझ्या डोक्यात होतं, की त्याने सांगितलं ह्या रस्त्याला गडबड होतात. हां. मग जाताना मग तुम्ही त्याच रस्त्याने गेले का? हो, जाताना पण आम्ही त्याच रस्त्याने रात्रीच? गेलो. रात्रीच गेलो. बापरे! हो. जाताना पण आम्ही त्याच रस्त्याने गेलो. कारण की तो रस्ता खूप मोठा होता आणि आम्हाला लवकर पोचायचं होतं. आणि मी सांगितलं ना, आम्ही एवढे घाबरत नाही, असं घाबरत नाही. आम्ही बिंदास माणसं आहे आम्ही. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने परत जाताना पण गेलो. पण नंतर काय झालं माहिती आहे का, जेव्हा ती बाईला आम्ही इग्नोर केलं.
पण आहे ना आम्ही बरोबर त्या परत तो पवनचक्कीचा मी सांगितलं ना तुम्हाला घाट, त्या घाटामध्ये आहे ना एक म्हातारा दिसला आम्हाला त्यावेळेला. तो म्हातारा आहे ना, आता जवळ-जवळ मला सांगा 80-85 ते 90 वर्षाचा म्हातारा होता. म्हणजे 85 ते 90 पकडा. त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर जवळ-जवळ आहे ना 10 ते 12 बांबू होते. तो घेऊन चालला होता. मुळी असेल, मुळी. बांबूंची मुळी असते ती पूर्ण. ते काहीतरी होतं असं. तर आता मला सांगा रात्री 1:30 ते 2 म्हणजे 1:30-2 दरम्यानमध्ये कोण म्हातारा ते घेऊन जाईल उचलून? बरोबर. हां. मी त्या म्हाताऱ्याला बघायचा प्रयत्न करतोय. त्या म्हणजे मागून तर मला तो पूर्ण दिसला. पण जेव्हा मी त्याला पुढून बघितलं ना, मला त्याचे ना डोळे दिसले, ना त्याचं काय दिसलं. मी त्याच्यावर गाडीच्या लाईट मारल्या, ना मला त्याचे पाय दिसले. फक्त त्याने एक टॉवेल घातला होता. तो टॉवेल मला दिसला. टायमिंग काय होता तरी त्यावेळेस? 1:30 ते 2 वाजले होते. तोच टाइम सेम. हां, हां. तोच टाईम होता. मग यावेळेला आम्ही ठरवलं की कुठेच थांबायचं नाही, काय करायचं नाही. मग गाडी सरसर, सरसर, सरसर चालवली. मग एका ठिकाणी थांबलो आम्ही. मोठं हॉटेल होतं. तिथून आम्ही ती स्ट्रिंगची बॉटल घेतली. झोप आल्यासारखं वाटत होतं. मग स्ट्रिंगची बॉटल, स्ट्रिंग माहीत असेल ना हो, तुम्हाला? स्प्रिंग कोल्ड. एनर्जी येते त्याने, इन्स्टंट एनर्जी येते. मग ती स्ट्रिंग घेतलं मी. त्याने पण घेतलं माझ्या मित्राने. आणि मग तीच गाडी दबदब दबदब करत आम्ही आहे ना पूर्ण कल्याणपर्यंत आणली आणि मग मी त्याला सोडलं. हां. आणि मग तो त्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी गेला. मी मी जे काही करतो ना, ते मी कधीच कोणाला सांगत नाही. माझ्या घरच्यांना, माझ्या आईला, वडिलांना काहीच माहीत नाही. पण त्या दिवशीपासून आहे ना, माझ्यासोबत खूप विचित्र व्हायला लागलं. मी घरी गेल्या-गेल्या आहे ना डायरेक्ट झोपून घेतलं. ना मी कुठे कामाला गेलो, ना मी कोणाचे फोन बिन केले. मी डायरेक्टली फोन सायलेंट केला आणि मी झोपलो. आणि मग एक अन्नाचा ते जे मी सांगितलं ना 4 भाकरी खाल्ल्यात आणि ते स्टिंग पिलं होतं. त्याच्यानंतर आहे ना मी घरी आलो, मी काहीच खाल्लं नाही. मला एवढा ताप आला, एवढा ताप आला ना, फणफण, फणफण मला एवढा ताप आला. आणि मग दुसऱ्या दिवशी पण फणफण ताप आला. मग दुसऱ्या दिवशीपासून आहे ना, मला जेवणाच्या उलट्या सुरू व्हायला चालू झाल्या. म्हणजे मी काही न खाल्लं तरी मी उलट्या करायचो. बापरे! हां. मग खूप उलट्या, एवढ्या उलट्या करायचो ना, मी पाणी जरी पिलं ना, माझ्या तोंडामध्ये पाणी जरी ठेवलं ना मी, तरी मला उलट्या व्हायच्या. त्यामुळे मी काहीच जेवलो नाही. जवळ-जवळ काहीच जेवलो नाही. दुसऱ्या दिवशी पण मी काहीच जेवलो नाही. तिसऱ्या दिवशी पण मी काहीच जेवलो नाही. मी फक्त पाणी प्यायचो, उलट्या करायचो. ORSचं पाणी प्यायचो. पाणी प्यायचो, उलट्या करायचो रात्रभर. पण मी हॉस्पिटलमध्ये नाही गेलो. मला काय वाटलं माहिती आहे का, हे सर्व काय म्हणजे थंडी वगैरेचं मला काय झालं असेल. त्यामुळे आता आपण काही लगेच कुठल्या डॉक्टरकडे जात नाही. आपण लगेच घरच्या घरी डोलं-गोळी हे घालून, ते घालून आपण असं चालतो. सगळे करतात. हो. हां, त्यात काही वेगळं नाही. हां. मग काय झालं माहिती आहे का, 3 दिवस मी कसे तरी काढले घरातून. पण मला 4थ्या दिवशी सहन नाही झालं. मला एवढं बेकार झालं ना मला. मला मी म्हणजे रात्रीला काय झालं माहिती आहे का, मी टॉयलेटला उठलो. म्हणजे 4थ्या दिवशीच्या म्हणजे 3ऱ्या दिवशीच्या रात्रीला सांगतोय मी. मी ना टॉयलेटला उठलो आणि असं धडपडत आमच्या इथे सर्व लाईट वगैरे बंद करतात घरात. मला ते बल्ब वगैरे मला घरातला काहीच दिसत नाही, ट्यूबलाईट वगैरे. मी असं धडपडत बेडरूममधून किचनमध्ये धडपडत गेलो, किचनमधून बाथरूममध्ये धडपडत गेलो आणि मी तिथं टॉयलेट केली बाथरूममध्ये. आणि मी जेव्हा टॉयलेट केली ना, मी जवळ-जवळ आहे ना 3 ते 4 मिनिट टॉयलेट करत होतो. बापरे! हां, 3 ते 4 मिनिट टॉयलेट करत होतो. आणि मग नंतर चला मग मला अचानक असं करंट लागल्यासारखं झालं ना, मग मला वाटलं की झाला माझा टाईम आला आणि मला इथे दुखायला लागलं. मग मी तिथंच पडलो बाथरूममध्ये. माझ्या घरच्यांना पण काही सूद नाही की मी काय बरोबर करतोय. आहे. हां. हां, कारण की ती साखर झोप असते ती सकाळची. मग मी इथे बाथरूममधून उठलो, एकदम असं तरफडत गुडघ्यावर. मी आहे ना जाऊन आहे ना माझ्या गादीवर पडलो असं बेडरूममध्ये. मग मला वाटलं की सुशील, आता तुझा टाईम आलाय, असं मला वाटलं. आणि मी काय माहिती काय झालं, मग मी झोपून गेलो. म्हणजे मला काही सुचत नाही त्यानंतर. मी सकाळी उठलो, मी माझ्या आईला सांगितलं, "मम्मी मला आता ना खूप भयानक होतंय. मला आहे ना डॉक्टरकडे जायचं आहे." मग माझी आई बोलली, "ठीक आहे चल, जाऊया आपण." पण आणि म्हणजे मी आहे ना, मी माझ्या आई-वडिलांना आहे ना किंवा माझ्या फॅमिलीला, तुम्ही माझ्या कुठल्या पण ओळखीनं विचारा. मी कधीच त्यांना, माझ्या घरच्यांना हॉस्पिटलपर्यंत कधीच घेऊन जात नाही. कधीच घेऊन जात नाही. मला आवडतच नाही ते. ते लोकं आले की ते आजारी पडतात. त्यामुळे मीच उठलो. मी माझी गाडी काढली तशा अवस्थेमध्ये आणि मी एका क्लिनिकमध्ये गेलो आणि मी त्या डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टरांनी माझा चेकअप वगैरे केला. डॉक्टर बोलले की "तू नॉर्मल आहे." बापरे! मी बोललो, "डॉक्टर मला एवढं सगळं होतंय.
मला उलट्या होत आहेत, मी जेवलो नाही आहे, मला खूप ताप वगैरे येतो आहे आणि ताप रात्रीच येतो आहे. मग आता रात्री ताप आला म्हणला ना डॉक्टर काय बोलतात, की नाही ना तुला मलेरिया आहे, तुला टायफॉईड आहे. तर मला त्याने डॉक्टरने काय सांगितलं माहिती आहे का? मला पहिले त्याने सॉरी त्याच्या आधी काय झालं माहिती आहे का? डॉक्टरने मी गेलो, डॉक्टर मला बोलला नॉर्मल आहे, पण मी बोललो नाही डॉक्टर मला ना एवढा सगळा त्रास होतोय. एवढा मला सगळा त्रास होतोय, मला ना सहन नाही होते. तर डॉक्टरनी मला ना गोळ्या वगैरे लिहून दिल्या. त्याने मला सांगितलं की "तू हे 3 दिवस घे." मग मी ठीक आहे बोललो. मग त्या गोळ्या घेऊन मी घरी आलो. मी सगळं माझ्याकडे ते डॉक्टरचं लेटर वगैरे सर्व आहे माझ्याकडे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सगळं तुम्हाला मी दाखवू शकतो. पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये अटॅच पण ते करू शकता. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग हे झालं. मग मी घरी आलो. दुपारी मी त्या गोळ्या घेतल्या न जेवता. मग थोडंसं जेवलो आणि मग ती गोळ्या घेतल्या. पण मला काहीच फरक नाही पडला. सेम उलट्या, सेम ताप. रात्री उठलो, गाडी काढली, परत त्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला बोललो, "डॉक्टर ह्याने पण मला काही फरक नाही पडायला लागला. मला ना खूप त्रास होते बॉडीमध्ये. मला असं वाटतं की मी जाईन." तर डॉक्टर मला काय बोलले माहिती आहे का, की "तुला आहे ना." बरं. म्हणजे डॉक्टर काय बोलले माहिती आहे का, "तुला आहे ना तुझे आहे ना 10." मला त्याने सांगितले, "तुझे 7 ते 8 चेकअप करायला लागेल. मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, रक्त चेक असं सगळं मला त्यांनी करायला लावले." आणि मग मी डॉक्टरला विचारलं, "डॉक्टर ह्याच्यामध्ये किती खर्च होईल?" तर डॉक्टर बोलले, "7 ते 8,000 रुपयाचा खर्च येईल." असे मला डॉक्टर बोलले. मग मी विचारलं, "डॉक्टर ह्याच्यामध्ये किती वेळ जाईल?" तर डॉक्टर बोलले, "3 ते 4 दिवसाचा वेळ जाईल." मग ते मला मग मी म्हणजे त्यांनी मला असं उत्तर दिलं. मग मी बोललो, की "डॉक्टर मी तुम्हाला आहे ना एक सजेशन विचारतोय. तुम्ही मला ते सजेशन द्या" बोललो. तर डॉक्टर बोलले, "काय?" मी बोललो, "बघा माझ्याकडे आहे ना माझं 45 लाख रुपये मेडिक्लेम आहे. मी जर हॉस्पिटलमध्ये आज ॲडमिट झालो ना, तर मला एका बेडवर झोपल्या-झोपल्या कुठल्या पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला ते डॉक्टर, नर्स स्वतः येऊन माझ्यावर इलाज करतील. मग मी काय केलं पाहिजे? मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो पाहिजे, की मी तुमच्याकडे येऊन 3-4 दिवस चक्कर मारू, की यानंतर मी एवढं सर्व करू?" मग डॉक्टर मला काय बोलले माहिती आहे का त्यावेळेला, की "एक काम कर, तू आहे ना ॲडमिट हो." असे मला बोलले. मी बोललो, "डॉक्टर तुमचं एक लेटर लागेल" बोललो मला ॲडमिट होण्यासाठी. मग त्यांनी मला लेटर लिहून दिलं. मग मी त्याच रात्रीला आहे ना ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये. मग तेव्हा मला डिटेक्ट झालं हाय फीवर. त्यानंतर मला आहे ना उलटीचा त्यांनी त्रास सांगितला आणि त्यांनी मला सांगितलं, की "तुझं आहे ना मलेरिया चेक करायला लागेल." टेस्ट. हां, टेस्ट करायला लागेल तुझी. मग मी बोललो, "ओके" बोललो, "करा." मग डॉक्टरांचे रिपोर्ट आले, मलेरिया नॉर्मल, मलेरिया नाही आहे. हाय फीवर होता. 3 दिवस मी कंप्लीटली ॲडमिट होतो. म्हणजे हाय हाय फीवर होता. 3 दिवस कंप्लीटली मी ॲडमिट होतो आणि 3 दिवसात मला आहे ना बरं वाटलं. म्हणजे मला एकदम बरं वाटलं. माझ्या उलट्या बंद झाल्या, मला ताप बंद झाला. सर्व मला मग डॉक्टरांना मी सांगितलं, "आता मला बरं वाटतंय." डॉक्टरनी येऊन माझं चेकअप केलं. ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेलात ना तुम्ही मोठ्या, तर ते सर्व चेकअप करतात. हो. तुम्ही झोपले की येतात, इंजेक्शन मारतात, रक्त काढतात आणि चेक करतात असं. तर मला एकदम बरं वाटलं. ते मग व्यवस्थित झाले मग. हां, मी व्यवस्थित झालो, एकदम व्यवस्थित झालो. त्रास भरपूर झाला पण. हां, त्रास झाला मला भरपूर. पण मग तुम्ही त्याच वेळेस तुमच्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल, त्याला विचारलं की त्याला काही त्रास वगैरे झाला का? सांगतो ना ते, हां. सांगतो ते. 3 दिवस मी ॲडमिट झालो आणि त मी ना तिसऱ्या दिवशी ना मला दुपारीच घरी पाठवलं त्यांनी. आणि मग मी विकीला कॉल केला. मी एवढ्या दिवस त्याला कॉल नव्हता केला. "अरे विकी, अरे लय वाट लागली रे," बोललो, "असं-असं झालंय." तो मला बोलतो, "अरे तुला एवढे फोन केले होते." मी फोन बंद करून टाकला होता. कारण की एवढे कॉल येतात ना आम्हाला, विचारूच नका. तर तो बोलतो, "अरे मी तुला 3 दिवसापासून कॉल करतोय. मला आहे ना मलेरिया झालाय." बापरे! तो बोलतोय. मी बोललो, "मलेरिया झाला कसा काय?" तर तो बोलतोय, "काय नाही रे, डॉक्टरकडे गेलो होतो, चेकअप वगैरे केलं होतं. मला सांगितलं त्यांनी मलेरिया आहे. मला ना खूप त्रास होतोय." बोललो, "3 दिवसापासून मी उलट्या करतोय. 3 दिवसापासून मी काहीच खाल्लं नाही. मी आलो आणि आहे तसं झोपलोय." त्याने मला सांगितलं. मी बोललो, "अच्छा." मी बोललो, मी त्याला सेल्फी पाठवल्या माझ्या. मी बोललो, "बघ 3 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपून आलोय." हां. तर तो अच्छा तुला पण झालं का?" मी बोललो, "तू फोन नाही उचलला," असं तसं. मग आमचं बोलणं झालं. मग मग हॉस्पिटल नाही तर मी आलो होतो. मग संध्याकाळी मी झोपलो. मला विश्वास नाही होणार. मला त्या 3 दिवसापेक्षा जास्त त्रास चालू झाला. परत? परत. बापरे! आणि एवढा भयानक ना तो पण. पहिले तर आहे ना मला फक्त मी हॉस्पिटलमध्ये होताना मला ताप आणि उलट्या झाल्या. त्याच्यानंतर माझ्या बॉडी आहे ना, माझी बॉडी पूर्णपणे अशी मला वाटली आखडली आहे. एवढी थंडी वाजायची ना, मी 5-5 गोधड्या, चादरी घेऊन झोपायचो. पण माझी काही थंडीच बरी नाही व्हायला लागली.
मग एवढं सर्व झालं. मग मग हिने आहे ना माझा चेहरा बघितला. मग मी एकदम असा पिवळा पडलो होतो. मग हिने मला सांगितलं, मी इग्नोर केलं. मी काय लक्ष नाही दिलं त्याकडे. मग हिने माझ्या आईला सांगितलं, की यांचा चेहरा आहे ना तो पिवळा पडला आहे. तुम्ही एकदा ते बघा. पूर्ण पिवळं झालं होतं मी. माझं पोट वगैरे आहे ना सर्व पिवळं झालं होतं. मग माझ्या आईने मला सांगितलं, की ह्याला ना काविळी आहे. तू काविळीचा दवा प्यायला जा. मग मी काविळीचा दवा माहीत असेल ना तुम्हाला काय? हो. हां. मग ते डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये काविळी येत नाही. म्हणजे मी मला बरेच लोकांनी सांगितलं आहे. हे असं मी नाही बोलत आहे. बरेच लोकांनी मला सांगितलं आहे. मग मला सांगितलं काविळी झाली. मग मी काविळीचा दवा प्यायला गेलो. मग त्या माणसाने पण मला बघून म्हणजे जो काविळीचा दवा देतो ना, तो पण बोलला, की ह्याला काविळी झाली आहे. मग मला सगळं चेक केलं. मग मला त्याने दवा दिली. मला काहीच इफेक्ट नाही झाला त्या दवाचा. सेम माझी पूर्ण बॉडी दुखते आहे. मला खूप ताप येते आहे. माझी पूर्ण बॉडी आकडते आहे. काविळीचा दुसरा दिवस सेम बॉडी दुखते आहे, उलट्या येतो आहे. तिसरा दिवस सेम. लोकांची 3 दिवसात काविळी बरी होते. पण माझा जवळजवळ 17 दिवसांचा कोर्स झाला. बापरे! मग झाली का बरी कावडी? ऐका ना, 3 दिवसाची काविळी. मग ते काय करतात, 3 दिवसाच्या काविळीचं औषध देतात. त्यानंतर 3 दिवस आहे ना ते धने, साखर आणि त्यांचं काहीतरी असतं ते भिजायला घेऊन प्यायला येतात. असा जवळजवळ मी 15 दिवसांचा कोर्स केला. तरी पण मला काहीच इफेक्ट नाही झाला बापरे! दवा गोळ्यांचा. मग शेवटी माझ्या आईने मला विचारलं, "तू काही लपवतोस का माझ्यापासून?" मी बोललो, "मी काय नाही लपवते तुझ्याकडून." मी सांगितलंच नाही माझ्या आईला शेवटी. मग ते तुम्ही बघितलं असेल, की जर पोरगा वगैरे बाहेर जातो किंवा हे आपले आई-वडील नजर वगैरे उतरवतात. हां, हां. हां. तर माझ्या आईने काय केलं माहिती आहे का? काय माहिती काय डोक्यात आलं माझ्या, आणि मी या सगळ्या गोष्टींना मानत नव्हतो. तर मग माझ्या आईने मला बोलली, की "तू आहे ना उंबऱ्याच्या इथं बस." आणि मी ऐकलं नाही. तरी माझ्या आईने मला म्हणजे मारून शिव्या देऊन मला तिथे बसवलं. आणि मग माझ्या आईने आहे ना काहीतरी पान असतं ना, खातात बघा आपण पान. हो, विड्याचं पान. हां, काहीतरी असतं ते. तर माझ्या आईने त्याच्यावर तेल वगैरे टाकलं असं काहीतरी, आणि माझ्यावरनं असं उचललं असं, आणि ना मग गॅसवर ठेवलं असं. आणि मग ते माझ्या आई ते गॅस काळं झालं. पूर्ण पान काळं झालं. मग माझ्या आईने माझ्या पप्पांना बोलवलं. आणि माझ्या पप्पांना बोलवलं आणि माझ्या पप्पांना बोलली, "ह्याला आहे ना 100% काहीतरी झालेलं आहे. नाहीतर हे पान आहे ना असं काळं होत नाही." असं माझ्या आईने सांगितलं. हां. हां. मी तर काही या गोष्टीवर विश्वास नाही करत. मग माझ्या आईने ते 3 ते 4 दिवस आहे ना माझी नजर उतरवली. हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं. पण मला आहे ना माझी तापच जात नाही. माझं बॉडी पेनच जात नाही. माझी थंडीच जात नाही. रात्र झाली की मला ती थंडी. चांगल्या डॉक्टरला दाखवलं, हे दाखवलं, ते दाखवलं. मला काहीच त्याचा इफेक्ट होत नाही. काहीच इफेक्ट होत नाही. मग नंतरच्याला आहे ना, मग मग मला पण वाटलं, की आता आपल्याला काहीतरी लय झालेलं आहे. मग तुम्ही म्हणजे तुम्ही एक गोष्ट नेहमी बघितली असेल, की जेव्हा सगळे रस्ते सुटतात ना, तेव्हा आपण देवाचा रस्ता हे करतो. हो. हां. अध्यात्माचा रस्ता. हां. आणि मग सगळे म्हणजे जे केलेले पाप असतात ना, ते सगळे आठवतात तुम्हाला. हो. अशा अवस्थेमध्ये. म्हणजे तो लोकांना हसायला येईल, पण हे खरं आहे. म्हणजे तुम्ही काय-काय पाप केले असणार किंवा तुम्ही काय-काय केलं असणार, ते सर्व तुम्हाला बाकीचे आठवायला कामं सगळे आठवतात. सर्व आठवतात. मला पण ते सर्व आठवले. पुढं काय झालं मग? मग मी काय केलं माहिती आहे का? मी आहे ना गणपती बाप्पाला खूप मानतो. खूप मानतो म्हणजे मी असं. मला काय प्रॉब्लेम होते, हे होते, तर मी ते गणपती बाप्पाला मी खूप मानतो. तर आमच्या इथं आहे ना टिटवाळ्याचं मंदिर आहे. टिटवाळ्याचं मंदिर. मग मी आहे ना एक दिवस टिटवाळ्याच्या मंदिरामध्ये गेलो. मग म्हणजे मंदिरमध्ये गेलो मी. तिथं ते सर्व घेतलं. कधी घेतलं मी, एवढ्या वेळा जातो. ते सगळं नारळ, प्रसाद, त्यानंतर ते काय-काय हार, फुल असतात, मी कधीच हे नाही केलं. पण मी काय माहिती काय झालं मला. मग मी आहे ना, मी ते माझ्या हाताने दिलंच नाही. मी ते दुसऱ्या कोणाच्या तरी हाताने दिलं. मग मी पाया वगैरे पडलो मी चांगला, पण मला त्या मंदिरात थांबायची इच्छाच होत नव्हती पहिल्यांदा असं. नाहीतर मी गणपतीच्या मंदिरात जातो 20-20 मिनिटं, अर्धा-अर्धा तास बसतो. मला खूप आवडतं. मग मी ते इच्छाच नाही झाली मला ते हे करायची. मग मी तसाच निघालो पटापट बाहेर, ते सगळं दिलं. आणि मला ना एवढ्या भयानक उलट्या, मी गाडी चालवतोय, ही माझ्यासोबत होती. हिनेच दिलं होतं ते हाताने. मी कशा उलट्या करत होतो हिला विचारा नंतर. मी गाडी चालवतोय आणि मी सगळ्या उलट्या करतोय. मी गाडी चालवतोय आणि उलट्या करतोय. सगळे याचे पाय, माझी पॅन्ट. 1 मिनिटं गाडी थांबवायची इच्छा नाही होते मला. बापरे! हां, 1 मिनिटं मी आमच्या इथं म्हणजे टिटवाळ्यापासून कल्याण आहे ना जवळ-जवळ काहीतरी 20-22 किलोमीटर आहे. पण मी एकदा पण गाडी नाही थांबवली. अशाच रोडनी, सगळ्या रोडनी उलट्या करतोय मी. पण मी गाडी नाही थांबवली. मग मी हिला म्हणजे मग आम्ही घरी आलो. मग मी डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो आणि झोपलो. मग मला जरासं रिलॅक्स वाटलं. पण मला काहीच झालं नाही. मग
आता मध्ये आहे ना मध्ये आजपासून 3-4 दिवस आधी मग मी घरात कोणाला सांगितलं नाही कुठे चाललोय. मी कुठे कुणालाच काही सांगितलं नाही. मी उठलो आणि टिटवाळ्याच्या मंदिरामध्ये गेलो. एकदम असं जसं की माझ्यासाठी ते खूप मोठे टास्क होतं असं झालं. मग मी त्या टिटवाळ्याच्या मंदिरमध्ये गेलो आणि म्हणजे आता हे कसं पॉसिबल आहे मला नाही म्हणजे म्हणजे हे माझ्या डोक्याने ते झालं की ते मला नाही माहिती. पण मी आहे ना आजपर्यंत आहे ना एवढं गणपती बाप्पाला मानतो. पण मी कधीच गणपती बाप्पाच्या आरतीला उभा नाही राहिलो. मग त्या दिवशीला काय झालं माहिती आहे का? मी गणपती बाप्पाच्या आहे ना मंदिरमध्ये घुसलो आणि तिथं खूप गर्दी असते. कारण की ते अष्टविनायकमध्ये येतं. अष्टविनायकमध्ये तो गणपती येतो. तर पुढून गर्दी लोकांची खूप गर्दी होती. मध्ये मी घुसलो आणि मग मला मागून पण लोकांनी ब्लॉक केलं आणि मी मध्ये आणि आणि त्या दिवशी नेमकी गणपती बाप्पाची आरती. मग काय ते तिथे एकदम डेंजर आरती असते. ती अशी नॉर्मल आरती नसते. घंटा वगैरे, झांजा वगैरे ते असं ढोल वगैरे सर्व वाजून खूप भारी आरती असते. कधी आले ना तुम्ही या तिकडे. हां. मी फिरवेल तुम्हाला ते आवर्जून. तर मग असं झालं. मग ते ढोल वगैरे वाजायला लागले आणि मी तुम्हाला खोटं वाटेल, मला आहे ना त्या मंदिरच्या बाहेर जायचं होतं. पण हे लोकं ना मला बाहेर नाही निघू देत आहे. म्हणजे मागची लोकं. कारण की खूप गर्दी होती. आणि पुढची लोकं गणपती बाप्पा समोरचे जे उभे लोकं आहेत ना, ते मला ते त्यांना क्रॉस करू देत नाही. कारण की कोणच क्रॉस करू देत नाही. बरोबर. हां. मग आणि मला खाली बसायचंय. मला खाली बसायला पण जागा नाहीये. मग असं करत ते मला एवढं असं भयानक असं झालं ना मला, विचारायलाच नको. एवढं विचित्र झालं ना मला. आणि मग शेवटी ती आरती संपली. मी त्या गणपती बाप्पाच्या पाया पडलो. मी बाहेर आलो. खूप उलट्या केल्या आणि अशा उलट्या केल्या नाही ते मी कधी खाल्लंच नव्हतं. असं मी बिस्किटच्या उलट्या केल्या, मी म्हणजे दुधाच्या उलट्या केल्या. मी हे खाल्लंच नव्हतं असं. खाल्लं नव्हतं तरी पण त्या उलट्या झाल्या. हां, दूध म्हणजे आणि मी एवढ्या दिवस मी दूधच पिलंच नव्हतं. बिस्किट बी खाल्लं नव्हतं. पण मला ना त्या सगळ्या उलट्या झाल्या. कारण की वास येतो ना तो दुधाचा वास, बिस्किट कळतं. हां. मी बाहेर आलो मंदिरच्या बाहेर. भड उलट्या केल्या. मी ₹10च्या जागी त्या दुकानदाराला 100ची नोट दिली. माझं डोकंच काही काम नव्हतं करत. मग मी घरी आलो. म्हणजे मी जसं ते मंदिर सोडून सगळ्या उलट्या वगैरे केलं ना आणि मी त्या टिटवाळा रेल्वे स्टेशनला आलो. मग मला रिलॅक्स वाटलं. खूप रिलॅक्स वाटलं. मग मी घरी आलो. मी झोपलो आणि मग मला एवढं रिलॅक्स वाटलं ना, म्हणजे आज मला जवळ-जवळ 4 दिवस झाले. ना मला ताप आलाय, ना मला बॉडी पेन होती. म्हणजे आता रिसेंटली किस्सा आहे हा सगळा. रिसेंटली हे सर्व 2-4 म्हणजे हे सर्व बंद झाले 2-4 दिवसाआधी. अरे बापरे! मग तेव्हा तर मी तुमचं ते जेव्हा मी हे सर्व होतं ना, तेव्हाच मी तुमचं ते सर्व बघितलं होतं. अच्छा. मग म्हणजे आजपासून 4-5 दिवसा आधीपासून ना मला ताप येतोय, ना मला उलट्या होतायत, ना मला दुसरा काही प्रॉब्लेम होतोय. मी एकदम ओके. आणि नंतर मी माझ्या मित्राला भेटलो. हां. सेम मला जो त्रास होतोय ना, तो सेम त्याला पण त्रास आता पण होतोय. आत्तू पण. आता पण होतोय. त्याला मी हे सांगितलंय. मी त्याला बोललो, "एक गोष्ट सांगतो पण मला शिव्या नको देऊ. तू हे असं मी अशाने बरं झालो." त्याने ते केलं नाही वाटतं अजून. विश्वास नसेल. गुडघे गुडघे दुखतात. पाहिजे तर त्याला फोन लावतो. गुडघे दुखतात, पाठ दुखतात आणि तुमचं असं होतं ना पूर्ण बॉडी आखडते. दुसरं तुम्हाला आहे ना काहीच हे कळत नाही. माझ्याकडे सर्व मेडिकल सर्टिफिकेट आहेत. मी जिकडे गेलो होतो ते सगळे एव्हिडन्स आहेत माझ्याकडे. सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. म्हणजे तुम्ही एवढा खर्च करून हॉस्पिटलमध्ये गेले, खूप तिकडं काही झालं नाही. काहीच झालं नाही. मंदिरात आले आणि ऑटोमॅटिक सगळं. ते मी पहिल्यांदा मंदिरात गेलो. मी पळालो त्या मंदिरात. मी माझ्या हाताने ते दिलं नाही काही सर्व. हां. गणपती बाप्पासमोर मी काही ठेवलं नाही. मी तसंच निघालो. पण दुसऱ्या दिवशी पण मला पळायचं होतं. पण मला आता माहिती नाही. मी ना कधी आरती अटेंड केली होती त्यांची. एवढं मानून पण. मागची गर्दी मला पुढे जाऊ देत नाही. मग त्यानी माझं डोकं खराब म्हणजे हे झालं आणि मी खूप उलट्या केल्या आणि मी आज एकदम व्यवस्थित आहे. आज मला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. हां. मी एकदम रिलॅक्स आहे. ना मला ताप आहे, ना माझं काय पेन होतंय ना काय नाही. मी आज तुमच्याकडे आलो भेटायला. नाही, आता तर एकदम व्यवस्थित वाटतं. एकदम व्यवस्थित वाटते. आणि माझं जवळ आहे ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना, जवळ 8 किलो वजन कमी झालं. माझे आजपासून तुम्ही माझे 2 महिना मी ते बोललो ना व्लॉगिंगचे, तुम्ही माझे फोटो बघा आणि तुम्ही माझ्या हाताचे फोटो बघा. ह्या पॅन्ट तर अशा आहे ना टाईट येत होत्या टाईट. बघा आता येत पण नाही. बरं. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होता. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला पण आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये. तर ते तुम्ही पहा आणि गुगल फॉर्म भरा आणि आमच्याकडे तुम्ही येऊ शकता तुमचे पॉडकास्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.